मी आज इंटरनॅशनल बुद्धिस्ट स्कूल लाखांदूर या ठिकाणी भेट दिली आहे. शाळेचे संस्थापक आणि शाळेचे प्रिन्सिपल या ठिकाणी माझ्यासमोर उपस्थित आहेत आणि शाळेच्या संदर्भात मी त्यांना थोडे प्रश्न विचारणार आहेत आणि त्या प्रश्नाच्या माध्यमातून शाळेचं व्यवस्थापन कसं चालते याची माहिती मी यूट्यूबच्या मार्फत तुम्हाला पुरवणार आहे. सर्वप्रथम सरजी, तुम्हाला एक प्रश्न आहे की ही शाळा शासनाच्या नीतिनियमाप्रमाणे चालते की तुमचा स्वतःचा एक सिलेबस आहे? ही जी शाळा आहे बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल, तर ही अल्पसंख्याक बुद्धिस्ट शाळा आहे. आम्हाला शासनाचा अभ्यासक्रम आम्ही राबवतो. अच्छा. शासनाचं जे सिलेबस आहे त्या सिलेबसप्रमाणेच इथलं टीचिंग वगैरे होत असते. अच्छा. परंतु बुद्धिस्ट अल्पसंख्याक मॅनेजमेंट असल्यामुळे, व्यवस्थापन असल्यामुळे पहिला जो परिपाठाचा तास असतो, पिरियड असतो, तो आमचा असतो आणि त्यामध्ये आम्ही नीतिमूल्याचं शिक्षण, शील सदाचाराचं शिक्षण आमच्या विद्यार्थ्यांना आम्ही देत असतो आणि त्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून त्यांच्या कुटुंबापर्यंत सुद्धा आम्ही पोहोचत असतो. बरं, या ठिकाणी तुम्ही जे इतर शाळेमध्ये प्रतिज्ञा आणि जनगण राष्ट्रगीत घेता तसं तुम्ही घेता का इथं? होय, आम्ही तेही घेता. आम्ही ते दोन्ही तुम्ही जे आता म्हटलेलं आहे दोन्ही या ठिकाणी होतात. राष्ट्रगीत पण होते आणि प्रतिज्ञा पण होते. बरं, तुमच्याकडे नर्सरी आहे? हो. तर नर्सरीमध्ये तुम्ही जेव्हा अल्फाबेट शिकवता इंग्रजीमध्ये, तर हे फॉर काय शिकवता? आमच्याकडे हे आहे, काय म्हणतात त्याला, धम्मिको पब्लिकेशनचं आमचं स्वतःचं हे आहे पब्लिकेशन. अच्छा. हां. आणि त्याच्यामध्ये हे सगळं तुम्ही जे म्हणता त्याप्रमाणे ते अल्फाबेटिकल जे आहे ते दिलेली आहे. तर त्यांच्या याच्यामध्ये ए फॉर आंबेडकर असं आहे का? हो, आहे. म्हणजे ते घेता तुम्ही. आणि जे महाराष्ट्र शासनाचा जो अभ्यासक्रम आहे तर तो इथं राबवत असताना ते धडे त्यांचेच असतात की तुमचे धडे असतात? नाही, हे जो प्री प्रायमरीचा जो अभ्यासक्रम आहे तो आमचा धम्मिको पब्लिकेशनचा आहे. अच्छा. त्या माध्यमातून आम्ही तयार केलेला आहे. अच्छा. आणि तो आम्ही फॉलो करतो. अच्छा. आणि जो पहिल्या वर्गापासूनचं जे सिलेबस आहे ते सगळं शासनाचं, महाराष्ट्र शासनाच्या. शासनाचे नियम. सर, हे सांगा की या ठिकाणी कोणत्या वर्गापर्यंत तुम्ही म्हणजे शिक्षण देता? आता या ठिकाणी सध्या नर्सरीपासून तर 7व्या वर्गापर्यंतचे आहे. यावर्षी 26-27च्या याच्यामध्ये 7वीपर्यंत 8वा वर्ग चालू आहे. पुढच्या वर्षी 8वा. म्हणजे असं करता मग बोर्ड, 10वी बोर्ड, मग 12वी बोर्ड आणि 12वी होणार नाही सध्या, आमच्या 12वीचा प्लॅन नाही. पण ते महाराष्ट्र शासनाचं असल्यामुळे इतर शाळेत जाताना त्रास होणार नाही पोरांना. तर याप्रमाणे जे सर्व जाती धर्माचे मुलं या ठिकाणी आहेत, स्टॉप आहे, तर पालकांची काही हरकत असते काही? हे जे पोरं म्हणतात त्रिशरण पंचशिला, तर पालकांनी आतापर्यंत हरकत घेतली आहे का? छान तुम्ही प्रश्न विचारलेला आहे. तर हे आपला हा एक ग्रह आहे आपल्या मनातला. तर तो ग्रह मी या शाळेच्या माध्यमातून, बरोबर, तुमचाच नाही, पूर्ण बुद्धिस्ट कम्युनिटीचा दूर केलेला आहे. माझ्या शाळेमध्ये सगळ्यात जास्त 70% मुलं ओबीसी समाजाचे आहेत. अच्छा. आणि म्हणून टीचर पण ओबीसी समाजाचे आहेत. अच्छा. 11पैकी 6 ते 7 टीचर ओबीसी समाजाचे आहेत. आणि हे सगळं ते फॉलो करतायत. आमच्या पालकांना, टीचरना कोणतीही त्याच्यामध्ये त्यांना हे वाटत नाही, काय म्हणतात त्याला, कमीपणा किंवा गैर असं काही वाटत नाही. गैर वाटत नाही. देव आणि धर्म याच्यावर बुद्धांनी आणि त्याच्यानंतर बोधिसत्वाने प्रहार केलेले आहेत आणि बहुजनांच्या शोषणाचं, गुलामगिरीचं ते एक माध्यम आहे असं जाहीरपणे सांगितलेलं आहे. अच्छा. 22 प्रतिज्ञामध्ये पण बुद्धांनी, आपल्या बोधिसत्वाने ते सांगितलेलं आहे. तर आम्ही असा समाज, रॅशनलाइज समाज, बुद्धिवादी समाज, विज्ञाननिष्ठ समाज घडवण्यासाठी ही शाळा काम करते. मीडियम कोणतं आहे त्या या ठिकाणी? इंग्रजी मीडियम. इंग्रजी मीडियम म्हणजे हे ज्या 22 प्रतिज्ञा
पोरांनी म्हटलं हो. हे इंग्रजीमध्ये म्हटलं इंग्रजीमध्ये. तर त्याच्यातलं त्यांना मराठीत कळते का? हो, मी टीचर्स लोकांसाठी इथं वर्कशॉप घेतो, हां. 22 प्रतिज्ञेवर वर्कशॉप घेतो. हां हां तो सेकंड सॅटर्डेला सुट्टी असते शाळेला, बरं फोर्थ सॅटर्डेला सुट्टी असते. हां. तर त्यांना मी सुट्टी देत नाही. मी जर इथं अच्छा. असलो, मुंबईत नसलो आणि इकडे असलो, हां. तर आमच्या चर्चा होतात 22 प्रतिज्ञावर. त्यांना प्रश्न विचारण्याची खुली सूट दिलेली असते. हां. कोणतेही प्रश्न विचारा, वेडेवाकडे विचारा. हां आणि आम्ही या ठिकाणी बहुजन जे महापुरुष आहेत हां. त्याचे जयंती, पुण्यतिथी हे सगळे सण या ठिकाणी साजरे करतो. बरोबर जे प्रस्थापित महापुरुष आहेत जसं लोकमान्य टिळक आहे, महात्मा गांधी आहे, त्यांना तुम्हाला त्यांची कुठे प्रतिमा दिसणार नाही आणि त्यांचं आम्ही कुठल्याच उल्लेखही करत नाही आहे. कारण ते बहुजनाचे फक्त लादलेले बनावनिकल सिस्टमने लादलेले ते महापुरुष आहेत, पण हे बहुजन समाजाचे महापुरुष नाही आहेत. नाही आहे. तर याबद्दल एका पालकांनी मला विचारलं होतं. हां त्यांना मी सांगितलं की महात्मा गांधींनं बहुजन समाजासाठी काय केलं, अशा प्रकारचं एखादं तुम्ही मला सांगा, म्हणजे आपण त्यांची जयंती इथे साजरी करू. बरोबर आहे. तर तो पालक जो गेला तो परत माझ्याकडे आला नाही. अच्छा. सांगितलं. चला सर, तुम्ही अतिशय उत्तम माहिती दिली. या तुमच्या माहितीच्या माध्यमातून शाळेचं स्वरूप आणि व्यवस्थापन आम्हाला कळलं. जय भीम सर. जय भीम, नमोबुद्धाय. शाळेचे संस्थापक माननीय इंजिनियर बारथागडे साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार शाळेचा परिसर व भौतिक सुविधा आपण पाहून घेऊ. हा बघा भव्य परिसर आहे. पिंपळाचं झाड, बोधिवृक्ष, भौतिक सुविधाची स्वतंत्र व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे. मुलांची वेगळी, मुलींची वेगळी. हा सेमिनार हॉल आहे आणि या हॉलमध्ये साऊंड सिस्टीमची
उत्तम व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे. बघा हे साऊंड सिस्टीम आणि हा सेमिनार हॉल. या ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.
दररोज या ठिकाणी नियमितपणे परिपाठ घेतला जातो. या परिपाठामध्ये नृत्यसुद्धा सादर केले जाते. भीमा तुझ्या मताचे या गाण्यावर ही मुले नृत्य करीत आहेत. अशा प्रकारे बुद्धवंदना, 22 प्रतिज्ञा, पंचशील आणि एखाद्या गाण्यावर नृत्य अशा प्रकारे हा परिपाठ दररोज या शाळेमध्ये सादर केला जातो. आणि यावरून ही शाळा पूर्णतः बुद्धिस्ट संस्कृतीवर आधारित आहे असंच आपल्याला दिसून येते. आपण सोडून दुसऱ्यासाठी विचार करण्याची प्रवृत्ती असणारे लोक, जनता, राजकारणी, प्रशासनाचे अधिकारी नाही आहेत. तर त्याच्यावर ह्या शाळेच्या माध्यमातून आम्ही काम करतो की शील, सदाचारी आणि प्रामाणिक पिढी घडवणं, व्यक्तिमत्व घडवणं आणि त्या माध्यमातून आपला स्वतःचा उद्धार करण्याबरोबरच आपल्या कुटुंबाचा आणि समाजाचा उद्धार करणं, त्यांना मदत करणं अशा प्रकारचं उपक्रम या शाळेचा आहे. या शाळेमध्ये शासनाच्या मान्यताप्राप्त जे अभ्यासक्रम आहे त्यानुसारच शिकवले जाते. आणि जो पहिला जो हे आहे परिपाठाचा जो तास आहे 40 मिनिटाचा, त्या ठिकाणी आम्ही माणसाच्या व्यक्तिमत्वाला विकसित करणाऱ्या ज्या बाबी आहेत त्या बुद्धांनी सांगितल्या. जगातले जंबुद्वीपातले सगळ्यात विकसित पुरुष जे आपले आदर्श आहेत ते तथागत गौतम बुद्ध आणि त्यांची शिकवण, माझ्यासारखे तुम्ही बना, माझ्यासारखे तुम्ही बुद्ध व्हा, अशा प्रकारची ही शिकवण ही आम्ही ह्या संस्कारक्रम मनावर, लहान मुलांच्या मनोपटलावर बिंबवण्याचा प्रयत्न करतो. ही मोठे झाल्यानंतर ते असेच बुद्धासारखे बंधन नाही आहे, जातीचं धर्माचं काही याला बंधन नाही आहे, कारण बुद्ध धर्म हा धर्मच नाही आहे. तर हे व्यक्तिमत्व विकासाचं तर हे बुद्धांनी घालून दिलेलं एक मॉडेल आहे. त्याला आपण धर्म बनवला अज्ञानामुळे धर्म बनवला आणि मग ते आपला एक धर्माचा भाग बनला. पण ही बुद्ध आवश्यक आहे. जे 4 पायाचे प्राणी आहेत, 4 फीट ॲनिमल आहेत, त्यांचा मेंदू विकसित झालेला नाही आहे, ते हे नाही करू शकत. पण जे मनुष्य प्राणी आहे, मनुष्याचा जन्म दुर्लभ आहे असं बुद्धांनीच म्हटलेलं आहे. तर ह्या दुर्लभ असलेल्या मनुष्य जन्माचं सार्थक करण्यासाठी